चालू घडामोडी हा ग्रुप बीला 15 मार्कसाठी याचं वेटेज आहे. तसेच सरळ सेवा इतर कोणतीही भरती असो याच्यात म्हणजे चालू घडामोडीवर आपलं मेरिट डिपेंड असतं. तर आपण बघूया की चालू घडामोडीवर कसे प्रश्न असतात, कसं म्हणजे अभ्यास कसा करायचा, किंवा ज्यांना आता 14 जूनची कंबाईनची एक्झाम द्यायची त्यांच्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी. 15 मार्कला याचं म्हणजे चालू घडामोडी हा कंबाईनसाठी 15 मार्कला, तसंच इतर सरळ सेवा, तलाठी भरती, पोलीस भरती या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स. तर यामध्ये असं डिवायडेशन केलेलं असतं. तर आपल्याला नियुक्ती कोणाची कशी झाली, काय वगैरे नियुक्त्यांबद्दल प्रश्न असतोच. परत पुरस्कार, परत चालू काय म्हणतात तर आपले म्हणजे ज्या आता चर्चेत मुद्दे आहेत, चर्चेतील मुद्दे, तसेच क्रीडा घडामोडी, निधन वार्ता, इत्यादींबद्दल म्हणजे आपण पुरस्कार जरी महत्त्वाचे पुरस्कार केले तरी आपले 1 ते 2 मार्क फिक्स असतात. नियुक्त्यांबद्दल एखादा मार्क फिक्स असतो. चालू चर्चेतील मुद्दे 1 ते 2 प्रश्न याच्यावरही असतात. क्रीडा घडामोडीवर याच्यातही 2 असतात. निधन वार्तावर थोडं कमी वेटेज आहे, पण हे जास्त वेटेजचे आहेत. हे आपण त्वरित करून घ्यायला पाहिजे. तसेच परत याच्यामध्ये मुद्दे आहेत, समजा राजकीय घडामोडी, आर्थिक, म्हणजे आता राजकीय घडामोडीमध्ये कशाचा समावेश असणार तर राजकीय घडामोडीमध्ये समजा आता आपले सध्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत असाही मुद्दा येऊ शकतो. आता जिष्णुदेव शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. परत ते राज्यपाल हा असा टॉपिक आहे, हा पॉलिटी रिलेटेडसुद्धा याच्यावर एखादा प्रश्न तरी असतोच. आणि राजकीय म्हणजे चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून जरी टाकायचा असेल तर मग तुम्ही त्यांचं ते कलम विचारू शकतात. राज्यपालाचं कलम किती आहे, राज्यपालाची नियुक्ती कोण करतं, राज्यपाल हा कोणात म्हणजे दुवा 7 मंत्रिमंडळ आणि याच्यामधला विधानसभा आणि मंत्रिमंडळ हे आपले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यातला दुवा साधणारा कोण असतो तर राज्यपाल असतो. परत ते विचारतात कार्यकारी प्रमुख, नामधारी प्रमुख. तर ह्याही सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे. असे 1-1, 2-2 मार्क करून आपल्याला तब्बल 10 ते 15 मार्कला 15 मार्कला चालू घडामोडी हा टॉपिक आहे. असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता नियुक्ती 1 ते 2 मार्क नियुक्त्यांबद्दल आहेत. समजा मग नियुक्ती म्हणजे काय विचारू शकतात, आता राज्यपाल म्हणून, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली, नेमणूक आणि नियुक्ती एकच शब्द आहे. पुरस्कार आता पुरस्काराच्या संदर्भात पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण, महाविभूषण हे बरेचसे पुरस्कार आहेत, त्या रिलेटेडही सुद्धा आपल्याला माहिती विचारू शकतात. चालू चर्चेतील मुद्दे कोणते आहेत, आपला गेस काय असला पाहिजे. आता इराण-इस्रायल युद्ध चालू होतं, तर असंच 2017-18च्या याच्या पण आधीच्या पण गंगा ऑपरेशन, कावेरी ऑपरेशन इत्यादी संदर्भात सुद्धा की तेव्हा इस्रायलमध्ये युद्ध चालू होतं, तर तेव्हा त्यांनी कोणते क्षेपणास्त्र बनवले, कोणते विकसित केले, कधी हल्ला झाला, हेही सुद्धा, कारण गेल्या 2025ला पहलगाम हल्ल्याबद्दल माहिती विचारली होती. यावेळेस हा चर्चेतील मुद्दा आहे की कोणत्या म्हणजे इस्रायलचं आणि अमेरिकेचं युद्ध चालू होतं, तर त्यांच्या संदर्भात चर्चेतील मुद्दा 1 ते 2 प्रश्न आपल्याला येऊ शकतात. क्रीडा घडामोडीमध्ये देखील सुद्धा कोणती ट्रॉफी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे, कोणता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर अशा सुद्धा घडामोडी विचारल्या जातात. निधन वार्ता आपल्या महाराष्ट्रात तसाच आहे. एखाद्या गोष्टीचं समजा ती गोष्ट गेल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते, तर तसंच निधन वार्ता, कोणाचं निधन झालं, मग त्यांना कोणता पुरस्कार मिळाला होता, कोणत्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. गेल्या वर्षीसुद्धा पोलीस भरतीच्या परीक्षेला राम सुतार यांचं 100व्या वर्षी निधन झालं
झालं होतं, तर त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी बनवलेला कोणता स्टॅच्यू ऑफ युनिटी सगळ्यात उंच असलेला पुतळा, ह्याचं ते कुठे आहे असं सुद्धा हे होतं याच्यामध्ये निधन वार्तामध्ये. राजकीय घडामोडी. आता आपण तसंच मग महत्त्वाचे आपले 1 ते 2 मार्क फिक्स करणारा असा टॉपिक आहे. तर आपण पुरस्कारासंदर्भात बघू. महत्त्वाचे पुरस्कार. महत्त्वाचे पुरस्कार आहे 197 पेज नंबरवर. बघा महत्त्वाचे पुरस्कार बघा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. म्हणजे आता विचारण्यात येऊ शकते महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला 2024चा, तर राम सुतार यांना. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 20 मार्च 2025 रोजी घोषणा केली. सुतार यांना वयाच्या 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि या पुरस्काराचे ते 21वे मानकरी ठरलेले आहेत. बघा त्यांचं आता एवढं काही डीपमध्ये नाही जाणार, पण गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी, मग त्याची आपल्याला दुसऱ्या एखाद्या परीक्षेत त्याची उंची विचारली जाऊ शकते. तर किती आहे उंची? 182 मीटर. जगातील सर्वात उंच हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांनी बनवला. मग बघा आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो, तर साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान हे यातला महत्त्वाचा पॉईंट आहे. साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन, आरोग्य सेवा इत्यादी संदर्भात हा पुरस्कार दिला जातो. स्थापना 1995 रोजी. मुख्यमंत्री तेव्हा होते मनोहर जोशी, शिवसेनाचा. आता याचं स्वरूप 25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र. बघा आता हा झाला. आता एवढं तर नाही विचारणार आपल्याला, पण एक 20वा अशोक सराफ यांना नाट्य चित्रपट 2023ला मिळाला होता आणि राम सुतार हे 21वे मानकरी ठरलेले आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार 2025 हा विजेते आहे त्यांचे नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री. घोषणा 23 जुलै 2025 आणि वितरण कधी झालं, तर 1 ऑगस्ट 2025. लोकमान्य टिळकांची 105वी पुण्यतिथीनिमित्त हा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री यांना देण्यात आलेला आहे आणि हे त्या पुरस्काराचे 43वे मानकरी ठरलेले आहेत. पुरस्काराबद्दल स्थापना झाली आहे याची 1 ऑगस्ट 1983ला आणि देणारी संस्था लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे. स्वरूप 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. आणि पहिले विजेते SM जोशी आणि मागील काही विजेते 42वा आपल्या सुधामूर्तींना, 41वा नरेंद्र मोदींना, 40वा डॉक्टर टेसी थॉमस यांना आणि 39वा सायरस पुनावाला. 39वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार 2025. म्हणजे आपल्याला फोकस कशावर करायचं, जे जास्त चर्चेतील आहेत. जसं की लोकमान्य टिळक पुरस्कार कधी जोड्या लावायला विचारू शकतात. 43वा कोणाला मिळाला, 42 असं इकडे देतील, 43, 42, 41, 40 आणि इकडे अशा नावं देतील. मग आपल्याला खाली लिहितील 43वा नितीन गडकरी. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे कोणाला कोणता मिळालेला आहे. आता 39वा राजश्री शाहू पुरस्कार 2025 याचे विजेते आहेत पन्नालाल सुराणा. सांस्कृतिक विभागाच्या पुरस्काराची घोषणा. आता देणारी संस्था तिथं लॉजिक लावायचा. सांस्कृतिक विभाग म्हणलं की सांस्कृतिक विभागाच्या ते सांस्कृतिक विभागच देणार. घोषणा 17 एप्रिल 2025. वितरण 5 ऑगस्ट 2025. मुंबईत पार पडलेल्या 60 आणि 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. आता बघा परत पुढचे बघू आपण, जे जास्त परीक्षेला विचारले जातात. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार याचा हा 2000 म्हणजे घोषणा याची 22 मार्च 2025ला झालेली आहे. तर हा 2024ला घोषणा झाली आणि विनोद कुमार शुक्ला हे हिंदी लेखक आहेत, यांना हा दिलेला आहे. हा पुरस्कार मिळवणारे छत्तीसगडमधील पहिले लेखक ठरले आहेत. जे पहिलं असते बघा ते महत्त्वाचं असते. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित हिंदी भाषेतील 12वे लेखक आणि निवड समितीच्या अध्यक्षा प्रतिभा रे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार
हा एक सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य क्षेत्रातील हा पुरस्कार आहे. देणारी संस्था ही भारतीय ज्ञानपीठ साहू जैन. पहिला पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर बघा इथं बघू शकता तुम्ही. पहिला पुरस्कार गोविंद शंकर कुरुप मल्याळम यांना मिळालेला आहे. स्वरूपाचं 11 लाख रुपये, सरस्वती प्रतिमा आणि सन्मानचिन्ह. तसंच बघा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला, विनोद कुमार शुक्लाला. तसंच आता पुढचेही आपण पाहणार आहोत महत्त्वाचे, जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत असे. तर बालसाहित्य पुरस्कार मराठी विजेते डॉक्टर सुरेश सावंत. कविता संग्रह आभाळ माया. म्हणजे बालसाहित्य पुरस्कार साहित्याबाबत मराठी विजेते आहे डॉक्टर सुरेश सावंत. शौर्य पुरस्कार 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 22 मे 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात 6 कीर्तिचक्र आणि 33 शौर्यचक्र प्रदान केले. आता बघा हे आकडेवारी सुद्धा आपल्याला परीक्षेत येऊ शकते. किती चक्र, किती शौर्यचक्र, कीर्तिचक्र किती, 6 कीर्तिचक्र आणि 33 शौर्यचक्र प्रदान केले. त्यापैकी 4 कीर्तिचक्र आणि 7 शौर्यचक्र पदके मरणोत्तर प्रदान करण्यात आले आहेत. आता बघा पुढे नोबेल पुरस्कार. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक कोणता तर नोबेल पुरस्कार. त्याची स्थापना कधी काय झाला आपण सविस्तर पाहणार आहोत. नोबेल पुरस्कार स्थापना 1901. आपल्याला स्थापना सुद्धा विचारली जाऊ शकते. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. आणि आता बघा अर्थशास्त्रातील 1968 पासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या त्याचं वितरण 1969 रोजी झालेलं आहे. वितरण 10 डिसेंबर स्टॉकहोम स्वीडन. शांततेच्या पुरस्काराचे वितरण नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे होते. बघा शांततेचा जो पुरस्काराचं वितरण आहे तर त्याची नॉर्वेची राजधानी ओस्लो. आता इथं सुद्धा आपल्याला एक परत पॉईंट मिळाला. नॉर्वेची राजधानी कोण आहे ओस्लो. तर शांततेचं पुरस्काराचं वितरण नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे होतं. 1940 आणि 42 मध्ये हा पुरस्कार दिला गेलेला नाही. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. हे पण कोणता पुढीलपैकी कोणता पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही तर त्याचं उत्तर असणार नोबेल पुरस्कार. एका वेळी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना विभागून दिला जातो. सर्वात तरुण विजेती मलाला युसुफझाई, 17 वर्ष, पाकिस्तान. बघा सगळ्यात असं आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर याच्यासाठी माझी मनाची ट्रिक मलाला म्हणजे मलाच मिळो, लवकर मिळो म्हणून मलाला, म्हणून हिला लवकर मिळालेला शांततेचा पुरस्कार आहे. तर ती कोणती स्त्री असणार मलाला युसुफझाई, 17 वर्ष, पाकिस्तानचा आणि शांततेचा नोबेल 2014 मध्ये दिलेला आहे. आणि सर्वात वयोवृद्ध विजेता जॉन बी गुड इनफ म्हणजे पुरेसं झालं. आता 97 वर्ष वय म्हणून हे इनफ जे असणार ते 97 वर्षी सर्वात वयोवृद्ध मिळालेला आहे गुड इनफ यांना, असं लक्षात ठेवा तुम्ही. नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला मेरी क्युरी आणि 2दा नोबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला ही सुद्धा मेरी क्युरी. आणि जर भारतीय विचारलं तर मग मदर तेरेसा येणार, पण पहिली महिला विचारलं तर मेरी क्युरी येणार. एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या संस्था रेड क्रॉस आणि UNHCR 1954, 1980 आणि शांततेबाबतच जास्त आहेत. मेरी क्युरी यांना 1903 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये आणि 1911 मध्ये रसायनशास्त्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जॉन बार्डिन भौतिकशास्त्र, लिनस पॉलिंग रसायनशास्त्र, शांतता 1900, फेड्रिक संगे रसायनशास्त्र. आता एवढं मागचं नात विचारणार आपल्याला, फक्त एक तर पहिली महिला कोण तर मेरी क्युरी, एकदा भौतिकशास्त्रात आणि एकदा रसायनशास्त्रात, 2दा जिंकणारी सुद्धा मेरी क्युरी. आणि भारतीय महिला म्हणलं तर मदर तेरेसा आणि पहिली महिला म्हणलं तर मेरी क्युरी. हा सुद्धा आपल्याला परीक्षेत ट्विस्ट करू शकतात, त्यावर आवर्जून प्रश्नावर लक्ष द्या. 2025 पर्यंत 67 महिलांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. महिलांवर जास्त फोकस असल्यामुळं प्रश्नांचं सुद्धा, तर 67 महिलांना. 2025च्या नोबेल पुरस्कार विजेत्या महिला मारिया
कोरिना माचाडो. व्हेनेझुएला शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. मारिया कोरिना माचाडो म्हणजे यांना शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि वैद्यकशास्त्रात मेरी ई ब्रुंको. ह्या ते पुढं बघणारच आहोत आपण शांततेचा कोणाला मिळाला. मेरीला वैद्यकीय शास्त्रातील मिळालेला आहे. तर बघा, नोबेल विजेते भारतीय वंशाचे व्यक्ती सगळ्यात पहिले जर मिळालेला असेल तर कोणाला? रवींद्रनाथ टागोर यांना. भारतीय वंशाचे व्यक्तींमध्ये तर नोबेल पुरस्कारासंदर्भात बघू आपण. परिषद चर्चेत मुद्दा नोबेल पुरस्कार. वैद्यकीय शास्त्रातील पुरस्कार मेरी इम ब्रुंको अमेरिका, रॅम्सडेल अमेरिका आणि शिमोन साकागुची जपान. असं लक्षात ठेवा, मेरी फ्रेंड शिमोन ओ डॉक्टर आहे म्हणजे ती डॉक्टर आहे, म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रातील मेरी फ्रेंड शिमोन म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील मेरी फ्रेंड शिमोन. हे असे जरी लक्षात राहील तुमच्या. आणि रसायनशास्त्रातील बघा सुसुमू कितागावा जपान, रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलिया आणि ओमर यागी. सुसुमू रिसर्च करणारा ओम रिसर्च करणारा ओम कितवा तर कितागावा म्हणून सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर यागी. आणि रिसर्च कुठं होतात? केमिस्ट्रीमध्ये, रसायनशास्त्रामध्ये, म्हणून सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर यागी यांना रसायनशास्त्रातील मिळालेलं आहे. आणि भौतिकशास्त्रातील सगळे जॉन लोक म्हणजे ते अवघड बी असते बघा फिजिक्स थोडंसं, म्हणून जॉनच लागतात त्यांना. जॉन क्लार्क, जॉन मार्टिनिस आणि मिशेल डेव्हेरेट यांना भौतिकशास्त्रातील मिळाले आहे. आणि साहित्यशास्त्रातील लास्लो क्रासानहोकोई हंगेरी. साहित्य बघा लास्लो क्रासानहोकोई हंगेरी देशाचे समजा. लास्लो क्रासानहोकोई असं 2-3 प्रमाणात तुम्हालाही पाठवून जाईल. आणि नोबेल शांतता पुरस्कार मारिया कोरिना माचाडो यांना सुद्धा दिलेला आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला विचारतात, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 1968 पासून सुरुवात झालेले हे सुद्धा लक्षात ठेवा देण्यासाठी. आणि 1969 मध्ये पहिला पुरस्कार दिलेला आहे. फिलिप अगियन फ्रान्स, पीटर हॉविट आणि जोएल मोकिर, पीटर हॉविट आणि फिलिप अगियन यांना हा अर्थशास्त्रातील पुरस्कार देण्यात आलेला आहे. झाला. परत आता एक चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 10 डिसेंबर 2024 मध्ये. आणि सर्वोच्च पर्यावरण सन्मान हा आहे. आणि भारतीय विजेते डॉक्टर माधव गाडगीळ. हे असा सुद्धा प्रश्न आलेला आहे की चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? डॉक्टर माधव गाडगीळ. पुढील विधाने कोणते आहेत? असं, चूक, बरोबर हे सुद्धा विचारले जाऊ शकतात. डॉक्टर माधव गाडगीळ हे डॉक्टर धनंजय गाडगीळ यांचे वडील आहेत वाटतं. धनंजय गाडगीळ यांचे वडील आहेत माधव गाडगीळ यांचे. असं 2000 देणारी संस्था. आता यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार. यंग चॅम्पियन म्हटलं की 30 वर्षाखालील व्यक्तींना सर्वात गंभीर पर्यावरणीय आव्हानावर शोधलेल्या नवीन उपायांना सन्मानित केले जाते. परत अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025चे विजेते एज्युकेट गर्ल्स भारत, फ्लेवियानो अँटिनियो एल व्हिलॅन्युआ फिलिपिन्स आणि शाहिना अली मालदीव. हा पुरस्कार महिलांची पहिली भारतीय संस्था ठरली. आणि बघा, भारतीय पहिले विजेते जर म्हणलं रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा सुद्धा परिषद प्रश्न विचारलेला आहे, तर याला हायलाईट करा. आचार्य विनोबा भावे 1958 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार पहिले विजेते. आणि यापूर्वी काही भारतीय विजेते मदर तेरेसा, जयप्रकाश नारायण, सत्यजित राय, डॉक्टर रजनीकांत व डॉक्टर मेबल आरोळे, अरुण शौरी, किरण बेदी, अरुणा रॉय, अरविंद केजरीवाल, सोनम वांगचुक आणि रवीश कुमार यांना सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे. तसंच परत एक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 विजेत्या बानू मुश्ताक, विजेते पुस्तक लघुकथा संग्रह हर्टलॅम्प आणि अनुवादक दीपा भास्ती, कन्नड पुस्तकाचा अनुवाद. बानू मुश्ताक यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तसंच आता चित्रपट क्षेत्रातील म्हणजे आता आपलं एवढं जर केलं तर आपलं पुरस्कार होऊन जातील.
व्हिडिओ मोठा होईल पण तरी ठीक आहे, होई करा तर तुमचे 2 मार्क फिक्स. चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार 2023. घोषणा 20 सप्टेंबर 2025. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, त्याचं वितरण 23 सप्टेंबर 2025. पुरस्कारार्थी मोहनलाल मल्याळम अभिनेता मोहनलाल यांना मिळालेला आहे. जन्म ठिकाण यलंथूर जी, पठ्ठाणमथिट्टा, केरळ. टोपण नाव द कम्प्लीट ॲक्टर